अकोला येथून जवळ असलेल्या ग्राम घुसरवाडी येथे सुरू असलेल्या उपोषणाची 7 सप्टेंबर रोजी सांगता करण्यात आली। यावेळी ॲडव्होकेट प्रवीण देशमुख, हायकोर्ट वकील कवळे, तहसीलदार अकोला, बारापात्रे, ठाणेदार अकोट फाईल अकोला, काळे मंडळ अधिकारी गजानन सुनकीकर, भास्करराव कोलटके, संतोष कोलटके, मीरा कोलटके, शिवा महाराज भांडे, संजय बुंदे, रामचंद्र घावट व कोळी समाज बांधव व समस्त गावकरी या सर्वांचे उपस्थितीत विजयकुमार घावट उर्फ झंका पाटील यांना लिंबू सरबत देऊन त्यांचे आमरण उपोषण सोडले। विजयकुमार घावट हे आपल्या समाजाच्या मागणीकरिता 24 ऑगस्ट पासून ते 7 सप्टेंबर पर्यंत आपल्या समाजाच्या मागणीकरिता उपोषणाला बसलेले होते। MCN न्यूज मराठी करिता रामरतन घावट, अकोला तालुका प्रतिनिधी। आता माननीय उपविभागीय साहेबांनी महाराज यांच्या प्रकरणात निकाल दिलेला आहे। निकाल दिल्यामुळे हे क्लिअर झालं की आता तुम्हाला सर्टिफिकेट या लढाईनुसार मिळणार नाही, तुम्हाला कायदेशीर लढाईनुसारच पुढची कारवाई करावी लागणार। तर झंका पाटला जवळपास 24 दिवस झाले, त्यांच्या तब्येतीची काळजी तुम्हाला आहेच। माझे अतिशय जवळचे मित्र आहेत, 24 घंटे माझ्यासोबत कोर्टात असतात। मला आज काल तहसीलदार साहेबांकडे ते आले, त्यांचे 15-20 लोक आले, तेव्हा मला समजलं की त्यांचं उपोषण कंटिन्यू। मी विनंती केली की बाबा तुमचा न्यायालयीन निकाल जर लागलेला आहे तर न्यायालयीन लढाई लढल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही। मग तसा विनंतीचा प्रस्ताव मी महाराज आणि इतर लोकांसोबत पाठवला की मतलब झंका पाटलाला विनंती करा की न्यायालयीन लढाई लढा आणि न्यायालयीन लढाईसाठी तुम्हाला जो खर्च येईल हायकोर्टाचा तो खर्च 1 रुपया येणार नाही। त्याच्यासाठी कागदपत्राच्या खर्चासाठी मी ॲडव्होकेट प्रवीण देशमुख तो खर्च उचलेल। आणि इतकंच नाही तर इथं हायकोर्टला जे वकील लागतील आणखी 5-10 वकील ते फुकट साहेब ज्याच्यावर करतील, तुम्हाला त्यासाठी पैसे लागतील। पण यांच्या या लढाईसाठी झंका पाटलाची त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला आणि तहसीलदार साहेबासमक्ष आज उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला। त्यांचा आभारी आहे आणि आज सर्वजण उपस्थित आहेत, आपण सर्वांचा सुद्धा आभारी आहे। आपल्या समाजाचा लवकरात लवकर निर्णय लागून सर्टिफिकेट आभारी मानतो की आमचा कार्यकर्ता आमचे झंका पाटील आमच्या सुपूर्द म्हणजे मृत्यूच्या धाडीतून सुपूर्द आमच्याकडे दिले। कारण आम्ही विनंती केली होती त्यांना उपोषण सोडा, पण ॲडव्होकेट बापूसाहेब यांच्या विनंतीला मान देऊन व समाजाच्या विनंतीला मान देऊन त्यांनी पोलीस प्रशासनाची व महसूल डिपार्टमेंटची विनंती मान्य करून उपोषण सोडवले। त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाचे, महसूल प्रशासनाचे व संपूर्ण समाजाचे, विशेष झंका पाटलाचे खूप खूप आभार मानतो आणि एवढं बोलून उपोषण संपलं असं जाहीर करतो। धन्यवाद। इकडे पाहतो साहेब।